वेलकम टू पार्थ कॉमर्स अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचा बुक कीपिंग अँड फायनल अकाउंटन्सी टॉपिक नंबर फर्स्ट जो आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट त्याचं सॉल्व एक्झाम्पल नंबर 3 समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीजच्या मार्फत आपला अकाउंट हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आपण थेअरी प्लस सगळे सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम शिकणार आहोत. या सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही लास्ट व्हिडिओ बघू शकता. आणि जर चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, वर्गमित्रांना शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनल मार्फत जे काही आपण लेक्चर घेत आहोत, जे तुम्हाला प्रॉब्लेम शिकवले जात आहेत, या प्रॉब्लेमचे PDF फॉर्मॅटमधील नोट्स, ज्याला आपण लेक्चर नोट्स म्हणतो, या देखील तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे पार्थ कॉमर्स अकॅडमी नावाचा. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता आणि त्या PDF फॉर्मॅटमधील नोट्स मिळवू शकता. तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती चेकआउट करू शकता. त्याचबरोबर आपलं फेसबुक पेज आणि इंस्टा पेजला देखील तुम्ही फॉलो करायला विसरायचं नाही. तर हा झाला विद्यार्थी मित्रांनो थोडासा प्रमोशनचा भाग. आता थोडासा अभ्यासाच्या भागाकडे आपण जाऊया. आपण एक्झाम्पल नंबर 3 जे सॉल्व एक्झाम्पल आहे तुमच्या बुक्समधलं ते आपण पहिल्यांदा समजून घेणार आणि नंतर सॉल्व करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबायचं. अतिशय महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. तर कोणताही वेळ वाया न घालवता सुरू करूया आपण. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितलंय ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करायला सुरुवात करायची आहे. तर रीड करूया. पहा काय सांगितलंय. रुचा अँड जुली आर पार्टनर्स. दोन पार्टनर आहेत. पहिल्या पार्टनरचं नाव आहे रुचा आणि दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे जुली. आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन दिअर कॅपिटल रेशो. पहा ही जी इन्फॉर्मेशन आहे, त्यांचा प्रॉफिट आणि लॉस कसा शेअर करायचा, तर तो त्यांच्या कॅपिटल रेशोमध्ये शेअर करायचा. मग आपल्याला काय बघावं लागेल, त्यांचं कॅपिटल किती आहे ते सुरुवातीला बघावं लागेल. तर कॅपिटल हा क्रेडिट बॅलन्स असतो कॅपिटलचा. म्हणून बघा इथं पर्टिक्युलरमध्ये ट्रायल बॅलन्समध्ये इथं कॅपिटल दिलेले त्यांनी आणि आपल्याला फर्स्ट रुचाचं कॅपिटल दिले त्यांनी ₹80,000 आणि जुलीचं कॅपिटल दिले ₹40,000. आता या कॅपिटल रेशोमध्ये त्यांचा प्रॉफिट आणि लॉस शेअर केला जाणार आहे. तर कॅपिटल रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा बघा. या 80,000 मधले सगळे कॉमन झिरो जे आहेत, तर जर आपण कॅन्सल केले तर आपल्याला त्या ठिकाणी राहतील फक्त 8:4 आणि याला अजून मिनिमाइज करता येऊ शकतं की बघा 4 × 4 आणि 4 × 2 8 म्हणजे तुमचा जो रेशो असणार आहे 2:1 असणार आहे. हा कॅपिटल रेशो. कॅपिटल रेशो कसा कॅल्क्युलेट केला आय होप तुम्हाला समजलेला असेल. मी या ठिकाणी लिहून घेतो वाटलं तर 2:1 हा त्यांचा कॅपिटल रेशो म्हणजेच प्रॉफिट शेअरिंग रेशो असणार आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स. नेक्स्ट पुढे काय बघितलं बघा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स म्हणजे खाली जो ट्रायल बॅलन्स दिलेला आहे या आणि ऍडजस्टमेंट दिलेला आहे अँड ऍडजस्टमेंट यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट. फायनल अकाउंट बनवायचं म्हणजे फायनल अकाउंटमध्ये काय तयार करतो आपण, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे 3 स्टेटमेंट आपण फायनल अकाउंटमध्ये तयार करतो. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट 2 प्रॉब्लेम सॉल्व करून घेत असताना ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला काय दिलेले असतात, डेबिट बॅलन्स दिलेले असतात आणि क्रेडिट बॅलन्सेस दिलेले असतात. तर डेबिट बॅलन्सेस हे आपण बघितलं होतं, एकतर काय असतील आपल्या असेट्स असणार आहेत किंवा काय असणार आहेत, एक्सपेन्सेस असणार आहेत. मग आपण काय बघितलं तर बघा, असेट जर असतील तर त्या कुठं लिहिणार आपण, बॅलन्स शीटच्या असेटला. म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये जेवढे आयटम दिलेले आहेत ते एकतर बॅलन्स शीटच्या असेटला असेट असतील तर. आणि एक्सपेन्सेसचे 2 प्रकार बघितले होते, एक डायरेक्ट एक्सपेन्सेस, दुसरा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. जर डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर तो आपल्याला कुठं लिहावा लागणार आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. याचा अर्थ असा होतो की जे डेबिट बॅलन्सेस आहेत ट्रायल बॅलन्समध्ये ते एकतर ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या असेटला, या 3च ठिकाणी जाणार आहेत. याला अपवाद फक्त काय असतं, ड्रॉविंग आणि सेल्स रिटर्न नावाचा आयटम अपवाद असतं. आता क्रेडिट बॅलन्सेस बघा इकडे दिलेले आहेत. क्रेडिट बॅलन्सेस हे आपले कशाचे असतात, आपला इन्कम आणि लॅबिलिटीचे क्रेडिट बॅलन्सेस असतात. इन्कम जर डायरेक्ट असेल तर तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला, इनडायरेक्ट असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट, आणि लॅबिलिटी असेल तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार आहोत. आता इन्कम म्हणजे काय,
लॅबिलिटी म्हणजे काय, ॲसेट म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात मला सांगण्याचा उद्देश काय आहे, की तुमचे क्रेडिटचे जे बॅलन्स आहेत, एक तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला किंवा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला, या 3च ठिकाणी जाणार आहेत. आता ओळखायचं काय आहे आपल्याला, आपल्याला जे डेबिट बॅलन्सेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते ॲसेट आहे की एक्सपेन्सेस हे ओळखायचं. ॲसेट ओळखणं सोपं, एक्सपेन्सेस ओळखणं पण सोपं आहे. पण एक्सपेन्सेस ज्यावेळेस असेल तर तो डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला, म्हणजे तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे का हे फाइंड आउट करायचं. असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला, नसेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, म्हणजे तो इनडायरेक्ट आहे असं समजायचं. तर बघा, परचेस हा तुमचा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो तुमच्या ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार. ट्रेड एक्सपेन्सेस बघा, आता ट्रेड एक्सपेन्सेसच्या संदर्भात एक वर्किंग दिली होती, आपण ऍडजस्टमेंट समजून घेत असताना एक नोट सांगितली होती. ट्रेड एक्सपेन्सेस सोबत एक 4 एक्सपेन्सेस सांगितले होते. ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस आणि सन्ड्री एक्सपेन्सेस. या 4 एक्सपेन्सेस पैकी एक जरी एक्सपेन्सेस ट्रेड एक्सपेन्सेस आणि ट्रायल बॅलन्सला दुसऱ्या 4 पैकी एक जरी असेल तर ट्रेड एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. बघा, आता ट्रेड एक्सपेन्सेस दिला, याच्यासोबत जनरल एक्सपेन्सेस, बघा इथे जनरल एक्सपेन्सेस दिलेले आहेत, म्हणजे हा जनरल एक्सपेन्सेस दिल्यामुळं ट्रेड एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार. कुठं लिहिणार? ट्रेडिंगच्या डेबिटला. जर या 4 पैकी एकही नसता तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिला असता. सॅलरी खर्च आहे परंतु तो इनडायरेक्ट आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. वेजेस अँड सॅलरी, आता बघा वेजेस सुरुवातीला आहे म्हणजे तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ट्रेडिंगच्या डेबिटला. ॲडव्हर्टाइजमेंट हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंटवर एक हिडन ॲडजस्टमेंट आहे. ॲडव्हर्टाइजमेंट 2 इयर्ससाठी दिलेले आपल्याला. आता 2 वर्षासाठी आहे आणि त्याची अमाऊंट आहे खर्चाची, बघा किती रुपये? 4,000 रुपये. मग 2 वर्षासाठी 4,000 रुपये आहे, तर एका वर्षासाठी किती असणार आहे? 2,000 आणि दुसऱ्या वर्षासाठी किती असणार आहे? 2,000. आता बघा, आपण एकाच वर्षाचा खर्च आपल्या या वर्षीचा दाखवणार आहोत ॲडव्हर्टाइजमेंटचा. म्हणजे आपला फक्त करंट इयरचा जो असणार आहे तो करंट इयरचा एक्सपेन्सेस आपण एक्सपेंडिचरला दाखवणार, म्हणजे एक्सपेन्सेस साईडला दाखवणार, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि जो 2 वर्षाचा दुसरा पुढच्या वर्षीचा पेड केलेला, म्हणजे 2 वर्षाचा आहे त्यातला 1 वर्षाचा आपण या वर्षीचा खर्च, दुसऱ्या वर्षाचा पुढच्या वर्षीचा आहे, म्हणजेच तो प्रीपेड आहे, म्हणजेच तो प्रीपेड एक्सपेन्सेस आहे. आणि प्रीपेड एक्सपेन्सेसची इफेक्ट तुम्हाला माहिती, त्या एक्सपेन्सेसमधून लेस करायचा असतो आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचा असतो. म्हणजे ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट, एक्सपेन्सेसमधून लेस, बॅलन्स शीटच्या असेटला प्रीपेड एक्सपेन्सेस आहे, म्हणून ही ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे, हिडन ॲडजस्टमेंट आहे. बघा, सेल्स रिटर्न आपल्याला सर्वांना माहिती आहे, सेल्समधून लेस करावा लागेल. फ्री होल्ड प्रॉपर्टी ही आपली असेट आहे, असेटला लिहावं लागेल. ऑफिस रेंट आपला एक्सपेन्सेस आहे आणि हा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहावा लागेल. मोटर व्हॅन आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहावं लागेल. स्टॉक, ओपनिंगचा स्टॉक आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितो. जनरल एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सन्ड्री डेटर्स असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला. कोल, गॅस, फ्युअल हा आपला एक्सपेन्सेस आहे परंतु हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज इनवर्ड हा सुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि पहा, या ठिकाणी कॅरेज आउटवर्ड दिलेला आहे, हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कोल, गॅस, फ्युअल डायरेक्ट आहे, कॅरेज इनवर्ड सुद्धा डायरेक्ट आहे, कॅरेज आउटवर्ड हा इनडायरेक्ट आहे. आणि प्लांट अँड मशिनरी आपली असेट आहे, ते बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण. क्रेडिट बॅलन्सेसमध्ये काय असतात? इन्कम किंवा लॅबिलिटी. आता हे कॅपिटल आपली लॅबिलिटी आहे परंतु आपण कॅपिटल अकाउंट तयार केलेले म्हणून त्याच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार. क्रेडिटर्स लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहिणार. सेल्स इन्कम आहे परंतु डायरेक्ट इन्कम आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आरडीडी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. बिल्स पिएबल लॅबिलिटी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. आणि परचेस रिटर्न परचेसमधून लेस. आता बघा, परचेसमधून परचेस रिटर्न लेस करणार, सेल्समधून सेल्स रिटर्न लेस करणार. सेल्सला एक स्टार मार्क करूया आणि परचेसला एक स्टार मार्क करूया. इकडे ॲडव्हर्टाइजमेंटला सुद्धा एक स्टार मार्क करून ठेवा कारण की आपल्याला लक्षात राहणार नाही नंतर. हिडन ॲडजस्टमेंट आहे. प्रॉब्लेमचे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस कुठं पोस्ट करायचे हे आपण समजून घेतलं. आता ॲडजस्टमेंट म्हणजे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये एक गमतीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फर्स्ट बघा, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹88,000 कंसात म्हणले कॉस्ट प्राइस अँड ₹90,000 मार्केट प्राइस. 2 प्राइस दिले आहेत, एक कॉस्ट प्राइस 88 आणि दुसरी मार्केट प्राइस 90,000. कशाची? क्लोजिंग स्टॉकची.
तर क्लोजिंग स्टॉकची या दोनपैकी जी व्हॅल्यू कमी असेल ती गृहीत धरायची ॲज अ क्लोजिंग स्टॉक. मग या 88,000 कमी बघा 90,000पेक्षा, म्हणून हा गृहीत धरणार क्लोजिंग स्टॉक आणि हा आपण लिहिणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. पहिली ऍडजस्टमेंट संपली. दुसऱ्या ऍडजस्टमेंटमध्ये असं सांगितलंय रुचा ही पार्टनर आहे अँड जुली ही सुद्धा पार्टनर आहे. विड्रॉन फ्रॉम बिझनेस ₹3,000 अँड 2,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. आता काय विड्रॉन केलेलं आहे, तर यांनी विड्रॉ केलेला आहे गुड्स. बिझनेसमधनं काय विड्रॉ केला त्यांनी, गुड्स. रुचाने केला 3,000चा आणि जुलीने केला 2,000चा आणि तो कशासाठी केलाय, पर्सनल यूज साठी केलाय. मग पर्सनल यूज साठी जर असेल तर त्याला आपण काय म्हणणार, ड्रॉविंग असं म्हणणार. त्याला काय म्हणणार आपण, ड्रॉविंग्स असं म्हणणार. आणि हे ड्रॉविंग्स आपण काय करणार आहोत, आपल्या माल गेला म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरी गोष्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ड्रॉविंग असं दाखवणार. तर ऍडजस्टमेंटचे हे दोन इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. आय होप ऍडजस्टमेंट क्लिअर. द नेक्स्ट, डेप्रिसिएट मोटर व्हॅन अँड प्लांट अँड मशिनरी. तर आपल्याला बघा आता मोटर व्हॅनवर डेप्रिशिएशन आहे 5% आणि प्लांट अँड मशिनरीवर डेप्रिशिएशन आहे 7%. दोन्ही असेटवरचं डेप्रिशिएशन त्या पर्टिक्युलर असेटमधून लेस करणार, म्हणजे आपण त्या असेटमधून हे डेप्रिसिएशन म्हणणार लेस. आणि याचा दुसरा इफेक्ट असेट कमी होणे, लॉस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणून मोटर व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरी, बघा प्लांट अँड मशिनरी सगळ्यात शेवटी आहे आणि मोटर व्हॅन थोडंसं वर घ्या, तुम्हाला या ठिकाणी मोटर व्हॅन सापडेल. या ठिकाणी याला आपण स्टार मार्क करून घेणार डेबिट बॅलन्सेस मध्ये. नंबर नेक्स्ट ऍडजस्टमेंट, क्रिएट डाऊटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स. म्हणजेच काय, RDD आहे 5%. सर्वांना माहिती ह्या डेटर्स मधनं लेस करतो, ही कंपल्सरी ऍडजस्टमेंट आहे आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. डेटर्स आपली असेट आहे, असेट कमी होणे लॉस, म्हणून तो लेस झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि सन्ड्री डेटर्स नावाचा आयटम बघा आणि त्याला काय करा, स्टार मार्क करायचा आहे. आपण बघा या ठिकाणी सन्ड्री डेटर्स नावाचा आयटम आहे, त्याला स्टार मार्क. आपली 4 नंबरची ऍडजस्टमेंट झाली. 5 नंबरमध्ये आउटस्टँडिंग वेजेस आहेत. तुम्हाला माहिती हा एक्सपेन्सेस त्या वेजेस मध्ये ऍड करणार. आउटस्टँडिंग म्हणजे पेड केला नाही, करावा लागेल म्हणून ऍड, आणि तो द्यावा लागणार आहे भविष्यात म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. आता वेजेस अँड सॅलरी नावाचा आयटम आहे बघा या ठिकाणी, त्याला स्टार मार्क करायचं, वेजेस अँड सॅलरी. आणि लास्ट ऍडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर परचेस ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे त्याची एंट्री बुक्स मध्ये केली का नाही, परचेस केला परंतु रेकॉर्ड केला नाही, याला आपण अनरेकॉर्डेड परचेस असं म्हणणार. आणि हा जर रेकॉर्ड करायचा म्हणला तर पहिला इफेक्ट आपल्याला परचेस मध्ये ऍड करावा लागेल. आणि हा परचेस आहे क्रेडिट, आणि क्रेडिटचा परचेस जो असतो त्याला आपण म्हणतो क्रेडिटर्स, त्यामुळे क्रेडिटर्स सुद्धा वाढणार आहे, म्हणून क्रेडिटर्स मध्ये सुद्धा ऍड. दोन इफेक्ट असणार आहेत, परचेस मध्ये ऍड, क्रेडिटर्स मध्ये ऍड. आणि आता आपल्याला स्टार मार्क करायचं आपल्या परचेस आणि क्रेडिटर्सला. बघा परचेस आपण आपल्या ट्रेडिंगच्या डेबिटला ह्याच्या ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला आहे, तिथं स्टार मार्क करू. आणि आपला क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आहे, त्याला एक स्टार मार्क करू. आय होप इथपर्यंत तुमचं क्लिअर आहे, सगळ्या ऍडजस्टमेंट समजून घेतलेल्या. त्याच्यानंतर प्रॉब्लेमचं पोस्टिंग कसं केलं जातं ते देखील समजून घेतलेलं आहे. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. चला फर्स्ट आपण डेबिट बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेऊया. परचेस आहे, परचेसचा हा ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितो, परंतु याच्या अगोदर आपल्याला लिहावा लागणार आहे ओपनिंग स्टॉक, म्हणून तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट लिहायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू ओपनिंग स्टॉक, सोबत राहायचं सर्वांनी. अमाऊंट आपल्याला माहित नाही, ज्यावेळेस येईल त्यावेळेस लिहूया. त्याच्यानंतर लिहा टू परचेस, आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार ₹48,000 इनर कॉलमला, 48,000 इनर कॉलमला. याच्यावर दोन ऍडजस्टमेंट आहेत, एक म्हणजे परचेस रिटर्न आणि दुसरं अनरेकॉर्डेड परचेस. अशा दोन ऍडजस्टमेंट म्हणून 2 ओळी जागा सोडली. पहिल्या ऍडजस्टमेंटसाठी 1 ओळ आणि दुसऱ्या ऍडजस्टमेंटसाठी 2 ओळी, अशा पद्धतीने लिहून घेतलं. परचेस झाल्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस हा पण आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचा. ट्रेडिंगच्या डेबिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहू टू ट्रेड एक्सपेन्सेस.
आणि त्याची जी अमाऊंट आहे ₹3000 आपण आउटर कॉलमला लिहून टाकू ₹3000. नेक्स्ट झाल्यानंतर सॅलरी आहे. सॅलरीला काय करूया आपण स्टार मार्क नाही, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू सॅलरीज आणि त्याची जी अमाऊंट आहे ती बघा 4500 आउटरला लिहिणार ₹4500. नेक्स्ट वेजेस अँड सॅलरीज. आता हा वेजेस अँड सॅलरीज आपला एक्सपेंडिचर आहे, हा सुद्धा आपण कुठं लिहिणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, कारण की तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आणि त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून टू वेजेस अँड सॅलरीज आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहूया ₹2800 इनर कॉलम ₹2800 इनर कॉलमला लिहिणार आपण वेजेस अँड सॅलरी म्हणून. याच्यावरची आपल्याला ऍडजस्टमेंट आहे ते ऍडजस्टमेंट आपण करून आउटरला अमाऊंट घेणार. झालं वेजेस अँड सॅलरी झाल्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट हिडन ऍडजस्टमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं ऍडव्हर्टाइजमेंट 2 वर्षासाठी 4000 दिली. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहू टू ऍडव्हर्टाइजमेंट कंसात लिहायचं 2 इयर्स, त्याची अमाऊंट लिहिणार ₹4000 4000 आणि याच्यामधून आपण म्हणणार लेस. आपलं बघा 2 वर्षाची 4000 दिली, आपण काय समजून घेतलं एका वर्षाची किती असेल 2 वर्षाची 4 आहे म्हणल्यावर 1000. आपला एकाच वर्षाचं अकाउंटिंग करतो, एकच वर्षाचा खर्च दाखवला पाहिजे. 2 वर्षापैकी 1 वर्षाचा आहे 2000 म्हणून 2000 आपण या वर्षीचा आउटरला दाखवणार. मग राहिलेला जो 2000 आहे तो पुढल्या वर्षीचा आहे, त्याला आपण म्हणणार प्रीपेड. म्हणून या ठिकाणी तो प्रीपेड पुढल्या वर्षीचा लेस करायचा प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट, लेस म्हणायचं प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹2000 आणि बघा या 4000तून 2000 जर गेले तर आउटरला बरोबर 2000 आपण लिहून ठेवलेले आहेत. आणि बघा प्रीपेड केलेली ऍडव्हर्टाइजमेंट बेनिफिट भविष्यात आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला सगळ्यात पहिला आयटम लिहिणार आपण प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹2000 असेट कॉलम मध्ये ₹2000. नेक्स्ट सेल्स रिटर्न, सेल्स मधून मायनस करायचे. विद्यार्थी मित्रांनो सेल्स लिहितो आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय सेल्स. अमाऊंट माहित नाही याच्यामधनं फक्त लिहा बाय लेस सेल्स रिटर्न आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती आहे ₹8000 ₹8000. इनरला लिहिलं एक ओळ जागा सोडली सेल्स रिटर्न कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. आय होप क्लिअर होतंय सर्वांना. सेल्स रिटर्न आपण मायनस केल्यानंतर नेक्स्ट आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी. ही आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं फ्री होल्ड प्रॉपर्टी आणि त्याची जी अमाऊंट आहे बघा फ्री होल्ड प्रॉपर्टीची ₹23,000 आउटर कॉलमला आपण लिहून टाकणार 23,000. झालं फ्री होल्ड प्रॉपर्टी झाल्यानंतर ऑफिस रेंट हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे टू ऑफिस रेंट आणि अमाऊंट लिहा ₹5000 आउटर कॉलमला ₹5000 आउटर कॉलम. नेक्स्ट मोटर व्हॅन ही आपली काय असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं मोटर व्हॅन. त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे का तर आय होप मोटर व्हॅनवर ऍडजस्टमेंट आहे. 40,000 इनरला लिहावे लागणार आहेत आपल्याला ₹40,000 इनर कॉलम आणि एक ओळ जागा सोडायची ऍडजस्टमेंटसाठी. मोटर व्हॅन झाल्यानंतर स्टॉक आहे हा ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचा 89,500 लिहिलेला आहे फक्त अमाऊंटला 89,500 ट्रेडिंग डेबिट. पुढं जनरल एक्सपेन्सेस हा एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचा तो तो ट्रेड एक्सपेन्सेस आहे. हा जो जनरल एक्सपेन्सेस आहे हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू जनरल एक्सपेन्सेस आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार ₹2500 2500. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहू सन्ड्री डेटर्स आणि त्याची अमाऊंट बघा त्या ठिकाणी ₹62,000 62,000. सॉरी याच्यावर 2 ऍडजस्टमेंट आहे ती इनरला लिहावी एक ऍडजस्टमेंट आहे इनरला लिहावी लागणार आहे 62,000 इनर कॉलमला आणि एक ओळ जागा सोडायच्या सन्ड्री डेटर्स.
सन्ड्री डेटर्स झाल्यानंतर कोल, गॅस, फ्युअल हा आपला एक्सपेन्सेस आहे, तो पण डायरेक्ट आहे. म्हणून ट्रेडिंगच्या डेबिटला टू कोल कॉमा गॅस अँड फ्युअल, कोल, गॅस अँड फ्युअल. अमाऊंट इज ₹1000. आउटर कॉलमला लिहून टाकले आपण 1000. नेक्स्ट कॅरेज इनवर्ड हा आपला काय आहे, एक्सपेन्सेस आहे, पण हा इनवर्ड आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. म्हणून ट्रेडिंगच्या डेबिटला कॅरेज इनवर्ड हा डायरेक्ट एक्सपेन्सेस असतो, म्हणून ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं टू कॅरेज इनवर्ड, कारण की हा उत्पादनाच्या अगोदरचा खर्च आहे, इनवर्ड आहे आणि म्हणून त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणणार. त्याची अमाऊंट आहे ₹800 आणि त्याच्यानंतरच आपल्याला कॅरेज आउटवर्ड नावाचा एक्सपेन्सेस दिलाय बघा 1300. हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू कॅरेज आउटवर्ड आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण या ठिकाणी लिहिणार ₹1300. आणि लास्ट प्लांट अँड मशिनरी ही आपली असेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, आपण इनरला लिहिणार प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट बघा त्या ठिकाणी लिहिणार ₹13,800, ₹13,800 इनरला लिहिणार कारण की याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. अमाऊंट लिहिली 13,800, ऍडजस्टमेंटसाठी एक ओळ जागा सोडणार. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो डेबिट बॅलन्सेस ट्रान्सफर झालेत. क्रेडिट बॅलन्सेसला कॅपिटल दिले रुचा आणि जुलीचं, आपण कॅपिटल अकाउंट तयार केले, त्याच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि रुचाचा बॅलन्स लिहिणार ₹80,000 आणि जुलीचा लिहिणार ₹40,000. कॅपिटल बॅलन्स ट्रान्सफर केला. आता लॅबिलिटी आहे सन्ड्री क्रेडिटर्स, याच्यावर एक ऍडजस्टमेंट आहे, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला एक 3-4 ओळी जागा सोडायची आणि त्या ठिकाणी लिहायचं सन्ड्री क्रेडिटर्स आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट लिहिणार ₹22,000, ₹22,000. हे इनरला लिहिणार आणि याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून एक ओळ जागा सोडणार. अशा पद्धतीने झालं. सेल्स हा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण सेल्स लिहिलेत, फक्त अमाऊंट लिहून टाका त्या ठिकाणी. ट्रेडिंगच्या क्रेडिटला ₹1,48,000 आणि त्याच्यामधून आपले 8,000 जर वजा झाले तर आउटरला लागणारे ₹1,40,000, ₹1,40,000. RDD प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ट्रान्सफर करायचा, एक ओळ जागा सोडायची आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय RDD आणि त्याची जी अमाऊंट आहे ₹1,200 आहे. RDD झाल्यानंतर बिल्स पेएबल लॅबिलिटी 12,000, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं बिल्स पेएबल आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹12,000 आणि लास्ट वन परचेस रिटर्न, हे परचेस मधून लेस करायचं, ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिलेत परचेस, त्या ठिकाणी लिहायचं लेस परचेस रिटर्न आणि त्याची जी अमाऊंट आहे रिटर्नची ती ₹6,000 आहे. बघा 48 मधनं 6 गेले, 42,000 आपण काय करणार आउटर इनरला लिहून ठेवणार. याच्यावर एक अनरेकॉर्डेड परचेसचे ऍडजस्टमेंट आहे ते ऍड करून आउटरला घेणार आहोत. तर अशा पद्धतीने डेबिट क्रेडिट बॅलन्सेस ट्रान्सफर करून झालेले. आता आपल्या ऍडजस्टमेंट राहिल्यात, त्या ऍडजस्टमेंट आपण करून टाकू. फर्स्ट दिली क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलंय की हा जो क्लोजिंग स्टॉक आहे 88,000 हा दोन पैकी कमी, म्हणजे कॉस्ट प्राइस आहे 88, मार्केट प्राइस आहे 90, तर 88,000 आपण हा क्लोजिंग स्टॉक गृहीत धरणार आणि तो लिहिणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक आणि त्याची अमाऊंट जी आहे ती 88,000 आपण लिहिली आणि बॅलन्स शीटच्या असेटला सर्वात शेवटी लिहायचं क्लोजिंग स्टॉक आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार आपण 88,000 आउटर कॉलम मध्ये. तर अशा पद्धतीने आपण पहिली ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट केले, ती ऍडजस्टमेंट संपली. दुसऱ्या ऍडजस्टमेंटमध्ये रुचा आणि जुलीने बिझनेसमध्ये विड्रॉ केलाय गुड्स 3,000 आणि 2,000 रिस्पेक्टिव्हली. मग हा जो गुड्स आहे हा आपला ड्रॉविंग आहे, माल गेला म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचा एक इफेक्ट बाय गुड्स विड्रॉ बाय पार्टनर, बरोबर. त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती आहे तर डॅश करून लिहा, पहिली आहे रुचा आणि दुसरी पार्टनर आहे जुली आणि रुचाने विड्रॉ केलेला आहे पहा किती रुपयाचा, 3,000 रुपयाचा आणि मिस जुलीने विड्रॉ केलेला आहे 2,000 रुपयाचा. असा टोटल माल जो आहे विड्रॉ केलेला 5,000 रुपयाचा तो आपण लिहिणार आउटरला ₹5,000
आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू ड्रॉविंग. अमाऊंट लिहायचं कंसात लिहायचं गुड्स विड्रॉ केला त्यांनी. रुच्याचा लिहायचा 3,000 रुपये आणि जुलीचा लिहायचा 2,000 रुपये. अशा पद्धतीने आपण ड्रॉविंगशी रिलेटेड सेकंड ॲडजस्टमेंट कंप्लीट केली. थर्ड ॲडजस्टमेंट डेप्रिसिएट मोटर व्हॅन 5% आणि मशिनरी 7%. या दोन्ही असेटला आहेत म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. त्या ठिकाणी मोटर व्हॅन लिहिले, त्या ठिकाणी लिहायचं लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. आणि विद्यार्थी मित्रांनो 40,000वर 5% डेप्रिशिएशन 10% काढलं तर 4,000 आणि त्याच्या निम्मे म्हणजे 5%. म्हणजे 4,000चे निम्मे किती असतील 2,000. हे 5% असणार आहे. 40 मधनं 2 गेले, आउटरला 38,000 झाले. ही झालं डेप्रिशिएशन आपल्या मोटर व्हॅनवरचं. आता प्लांट अँड मशिनरी सुद्धा तशीच लेस डेप्रिसिएशन ॲट 7%. आता बघा कॅल्क्युलेट कसं करतोय. 13,800 मधले जर 2 शून्य झाकले तर 138 रुपये दिसतात. हे 1% 138 म्हणजे आपण गेला 7 ने गुणलं तर 7% भेटतील. म्हणजे 138 गुणिले 7 8 7 56. 6 आले हातचाला 5 8 7 त्रिक 21 आणि 5 किती झाले 26. पुन्हा हातचाला 2 7 1 7 आणि 2 9 म्हणजे 966 रुपये. काय सांगितलं मी 966 रुपये डेप्रिशिएशन आहे प्लांट अँड मशिनरीमध्ये. आणि हे जर डेप्रिशिएशन आपण प्लांट अँड मशिनरीमधून लेस केलं तर आउटरला प्लांट अँड मशिनरीच्या अमाऊंट येणार आहे 12,834. 12,834 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट बघा मोटर व्हॅनवरचं डेप्रिशिएशन आणि प्लांट अँड मशिनरीवरचं डेप्रिशिएशन. ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू डेप्रिसिएशन आणि याला अंडरलाईन करायचे डेप्रिशिएशनला फर्स्ट. आणि याच्यामध्ये पहिल्यांदा आपण लिहिणार मोटर व्हेकल. कशावरचं डेप्रिशिएशन आहे पहिलं मोटर व्हॅन. मोटर व्हॅन त्याच्यावर 2,000 रुपये काढला आपण डेप्रिशिएशन. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट कशावर होतं ते प्लांट अँड मशिनरीवर होतं. प्लांट अँड मशिनरी इन शॉर्ट लिहिलं मी. आणि त्याच्यावर आहे 966 रुपये. तर या दोघांची ही टोटल आउटरला लिहिणार आपण 2,966 रुपये. 2,966 रुपये आपण काय केलं डेप्रिशिएशन लिहून घेतलेलं आहे. ॲडजस्टमेंट मधल्या 3 नंबरच्या ॲडजस्टमेंटचे दोन्हीही इफेक्ट झालेले आहेत. असेटमधनं लेस प्रॉफिट अँड लॉस डेबिट. RDD 5% डेटर्समधून लेस करायचा. डेटर्स लिहिलेत बॅलन्स शीटच्या असेटला. तिथं जाऊया आणि त्या ठिकाणी लिहायचं लेस RDD ॲट 5%. ॲट 5% बघा 62,000च्या 10% जर कॅल्क्युलेट केलं तर ते येणार आहे आपल्याला 6,210%. त्याच्या निम्मे म्हणजे 5%. 6,200च्या निम्मे 3,100 हे 5% असणार आहे. 62 मधनं 3 गेले 59. 59 मधनं वरचे 100 गेले तर 58,000 आणि 900 एवढं आपलं डेप्रिशिएशन एवढे आपलं आउटरला अमाऊंट येणार आहे. डेटर्समधनं आपण RDD 3,100 वजा केला. हा आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू RDD आणि अमाऊंट लिहिणार आपण 3,100 रुपये. अशा पद्धतीने आपण 4 नंबर ॲडजस्टमेंट केली. 5 नंबरमध्ये आउटस्टँडिंग वेजेस आहे ट्रेडिंगच्या डेबिटला. त्या ठिकाणी यायचं लिहायचं ॲड आउटस्टँडिंग वेजेस आणि त्याची जी अमाऊंट आहे वेजेसच्या आउटस्टँडिंगची ती आहे ₹800. 800 रुपये. बघा 2,800 प्लस 800 आउटरला येतील 3,600 आणि हे 800 रुपये आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं आउटस्टँडिंग वेजेस आणि त्याचे अमाऊंट लिहिणार आपण ₹800. 800 रुपये झालं. लास्ट 6,000 रुपयाचा माल खरेदी केला परंतु तो रेकॉर्ड केला नाही. म्हणजे रेकॉर्ड करावा लागेल म्हणजे परचेसमध्ये ॲड करावं लागेल. परचेसमध्ये यायचं त्या ठिकाणी लिहायचं ॲड अनरेकॉर्डेड परचेस आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आहे ₹6,000. आउटरला पुन्हा एकदा 48,000 आणि ह्याच्यामुळे क्रेडिटर्स वाढतात. क्रेडिटर्समध्ये सुद्धा यायचं लिहायचं ॲड अनरेकॉर्डेड परचेस
आणि त्याची अमाऊंट आहे ₹6,000. तर आउटरला आपण लिहिणार 28,000 रुपीज. आपला हा लास्टची ॲडजस्टमेंट सुद्धा संपलेली आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम संपला. आता क्लोजिंगला सुरुवात करूया. फर्स्ट आपण काय करणार, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार. बघा ट्रेडिंगला 1,40,000 आणि 5,45 आणि 88 क्रेडिटची टोटल जास्त असणार आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची जर टोटल केली आपण तर ती येणार आहे आपल्याला 88,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल 2,33,000 रुपये. 2,33,000 रुपये ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल आहे, तीच लिहिली डेबिटला 2,33,000. आणि त्याच्यामधून या डेबिटच्या सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या 89, 500, 48, 3,000, 3,600, 1,800 आणि 2,966 आणि 3,100, तर तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट भेटणार आहे 87,100 रुपये. याला आपण म्हणणार टू ग्रॉस प्रॉफिट, कंसात लिहिणार कॅरी डाऊन. आणि याचा दुसरा इफेक्ट, या ग्रॉस प्रॉफिटचा दुसरा इफेक्ट, आपण आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार आपण 87,100 रुपये. आणि आता जर आपण काय केलं, हे प्रॉफिट अँड लॉसला बघा क्रेडिटला दोनच आहेत टोटल अमाऊंट, 87, 100 आणि 1,200, या दोनांची टोटल केली तर आपल्याला टोटल येणार आहे क्रेडिटची 88,300 रुपये. क्रेडिटची टोटल येईल आपल्याला 88,300. आणि आपण हेच कुठं लिहिणार, आपल्या डेबिट साईडला लिहिणार 88,300. आणि त्यातनं 4,500, 2,000, 5,500, त्याचबरोबर हे 2,500 आणि 1,300. एक गोष्ट आपली लिहायची राहिली या ठिकाणी, डेप्रिशिएशन जे राहिलं होतं आपलं, काय राहिलं, डेप्रिशिएशनचा इफेक्ट लिहायचा राहिला इथं. टू डेप्रिसिएशन ऑन असेट. डेप्रिसिएशन ऑन असेट चुकून काय झालेले, डेप्रिसिएशन ऑन असेट आणि RDD जो आहे तो चुकून आपला कुठे लिहिला गेलेला आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलेला गेलेला आहे. कोणता, हा मी हा पुसतो, इथं जो लिहिलेला आहे तो. काय होतं, हे दोन्ही अकाउंट मला स्क्रीनवर सेमच दिसतात ना, त्याच्यामुळे कदाचित माझं वर ट्रेडिंग अकाउंटकडे लक्ष जात नाही, त्याच्यामुळे अशी चूक होती. तर त्याबद्दल क्षमस्व. तुम्हाला थोडीशी खाडाखोड करावी लागणार आहे, त्याबद्दल देखील क्षमस्व, पण दुरुस्ती केली पाहिजे. असं तुमचं देखील चुकून होऊ शकतं पेपरमध्ये, तर ते लक्षात राहू द्या. अमाऊंट बरोबर आहे, टोटल बरोबर आहे, कारण की माझ्याकडे जे फिगर आहेत टोटलच्या त्या बरोबर केलेल्या आहेत. फक्त आपल्याला हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे लिहावं लागणार आहे, डेबिटला लिहावं लागणार आहे, डेप्रिशिएशन ऑन असेट. त्याला आपण अंडरलाईन करू. त्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला मोटर व्हॅन अमाऊंट आहे 2,000 रुपये, ते 2,000 रुपये लिहू. आणि त्याच्यानंतर आपण लिहिणार प्लांट अँड मशिनरी, त्याची 966 रुपये. अशी टोटल 2,966 रुपये. आणि RDD एक लिहायचा राहिला, तो एक RDD लिहू. टू RDD तो आपल्याला लिहावा लागणार आहे त्या ठिकाणी 3,100 रुपये. 3,100. आणि याला कंसात लिहा न्यू. हा न्यू RDD आपला. आणि आता बघा ह्या अमाऊंट सगळ्या जर वजा केल्या आपण, तर आपल्याला या ठिकाणी आपला नेट प्रॉफिट जो आहे तो भेटणार आहे 934 रुपीज. आणि हा त्यांच्यावर रेशोमध्ये 2:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा, याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट. त्याला अंडरलाईन करूया आपण. याच्यामध्ये फर्स्ट आहे रुचा, जिचा रेशो आहे 2 म्हणून कंसात लिहिलं 2. आणि दुसरी आहे जुली, जिचा रेशो आहे 1. आणि हे 66,934 त्यांच्या रेशोमध्ये जर डिस्ट्रीब्यूट केले तर 44,623 रुपये आणि 22,311 रुपये अशा पद्धतीने ते आपण काय करणार आहोत, डिस्ट्रीब्यूट केले. आउटरला 66,934. हाच त्यांचा बॅलन्स जो आहे नेट प्रॉफिटचा, तो त्यांच्या कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय नेट प्रॉफिट. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार पहिल्या पार्टनरची 44,623 रुपये. आणि दुसरा आहे तो 22,311 रुपये. आणि आता हे क्लोज जर केलं तर बघा 40 आणि हे 22
62,311. इकडे 80 आणि हे 44, 1,22,623 रुपये. ते जिकडे लिहिणार 1,22,000, 1,22,623 रुच्याचं आणि जुलीचं 62,311. 62 मधनं 2 गेले 60,311 राहतील. आणि इकडं 1,22,000 मधनं 3 जर गेले तर 1,19,623 रुपये राहील. याला म्हणणार आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा कॅपिटल बॅलन्स आहे. आपण हा काय करणार, आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहिणार आपण कॅपिटल अकाउंट. आणि त्या ठिकाणी फर्स्ट रुच्याचं लिहिणार. 1 मिनिट, इथं 22 होतं आणि हे 44, इथं 24 येईल बरं का. सॉरी, कॅपिटल अकाउंटला 24 येणार आहे. 80 आणि हे 44, 1,24,000. इथं सुद्धा 1,24,623. आणि त्याच्यामधनं जर हे 3 वजा झाले तर इथं 1,21,000. पुन्हा एकदा क्षमस्व, 1,21,623 अशा पद्धतीने. आणि हा कॅपिटल बॅलन्स आपण लॅबिलिटीला लिहितोय रुचा आणि जुलीचा 1,21,623. आणि दुसरा जो पार्टनर आहे ते आहे 60,311 रुपये. या दोघांची टोटल आउटरला येणार आहे आपल्या 1,81,934, 1,81,934 रुपये. आणि आपली बॅलन्स शीट जर आपण क्लोज केली आता, तर लॅबिलिटी आणि असेटचा जर टोटल पाहिली बघा, तर ती आपली लॅबिलिटी आणि असेट क्लोज होणार आहेत. बॅलन्स शीट क्लोज होणार आहे आपली 2,22,734 रुपये. 2,22,734 रुपये. 2,22,734 रुपये. तर अशा पद्धतीने हा जे एक्झाम्पल होतं हे आपण समजून घेतलेलं आहे. आय होप हे तुम्हाला समजलेलं असणार. थोडीशी मिस्टेक झाली शेवटी, त्याबद्दल क्षमस्व. आणि जर शिकवण्याची मेथड वगैरे जर तुम्हाला आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, आणि हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत पोहोचवायला देखील विसरायचं नाही. आणि व्हिडिओवर कमेंट नक्की करा. आज इथंच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा प्रॉब्लेम. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.